श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक दर्शनासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। भाविकांना आस लागलेली आहे हे माऊलींच्या दर्शनाची आणि पंढरीच्या वारीची। काही नैसर्गिक आपत्तीमुळे जरी व्यत्यय आला असला तरीही मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे। काही भाविक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी आपण त्यांच्याशी बोलूया। कुठून आलात तुम्ही? आणि अंमलजोगाई बीड जिल्हा कधीपासून निघाला तुम्ही आणि काय परवा दिवशी निघाला शनिवारी। काय सांगाल माऊलींची आज दर्शनाची आजबद्दल काय सांगाल? काय सांगा महाराज, माऊली सुखी ठेव देवा। पावसाचं प्रमाण खूप आहे तरी तुम्ही आज वारीला आलात, काय याबद्दल काय सांगाल? खूप आनंद वाटतंय, पाऊस जरी असला तरी खूप आनंद वाटतोय। तुम्ही कुठून आलात? काय सांगाल, कुठं जाणार? पंढरपूर वारीला जाणार आहात का? हा, पंढरपूर वारीला पायानं चालत। किती दिवसाचा निघालात तुम्ही घरी? आम्ही 5 तारखेला निघालो। ठीक आहे, अजूनही खूप भाविक आपल्या सोबत आहेत, महिला भाविक मोठ्या संख्येने आहेत। काय सांगा आजची, कुठून आलात तुम्ही? निलंग्याहून पंढरीची वारी करा वाटलं म्हणून निघालो। पंढरीची आस लागलेले हे भाविक आहेत आपल्या। तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आसपासही खूप लोक आहेत आणि या ठिकाणी तयारी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल तुम्ही यात्रेबद्दल, काय सांगाल पायवारीबद्दल? पायवारीसाठी एवढं सांगू शकते की ह्या वर्षी चांगलं नियोजन झालेलं आहे। थोडं पाणी जास्त पडल्यामुळे थोडं लोकांची गैरसोय होते, पण लवकरच प्रस्थान पण होणार आहे इथनं पालखीचं। आणि लोकांना सांगते की आम्हाला आवडतं पहिल्यापासून, म्हणजे आम्ही भरपूर दिवसापासून वारी करतो आम्ही इथं। आम्हाला युवा वर्गांना जास्त वेळ भेटत नाही, तर पण मी स्वतः कंपनीमध्ये काम करतो तरी सुट्टी घेऊन ह्या वर्षी मी आता आळंदीनं पंढरपुरात चालत जाणार आहे सगळे वारीकी। इथे एवढा जनसमुदाय चांगला असतो ना, त्याच्यामुळे आनंद वातावरण एवढं चांगलं असतं की असा प्रसंग कुठंच भेटत नाही आम्हाला। एवढं चांगलं नियोजन असतं यावेळेस आता, आणि खूप नियोजन चांगलं असल्यामुळे वारकऱ्यांची सोय पण चांगली होती आणि चांगलं म्हणजे एक देखणं रूप असतं ते माऊलीच ते बघायला भेटते वारीमध्ये आपल्याला। नक्कीच भाविकांच्या मनामध्ये माऊलींच्या दर्शनाची आस आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली आहे। भाविक मोठ्या संख्येने पायी वारीमध्ये सामील होणार आहेत। आपल्यासोबत एक छोटा भाविक आहे। काय सांगशील रे, कधीपासून निघालाय तू? काय वारीमध्ये कसं असतं नियोजन सगळं? वारीमध्ये एकदम चांगले नियोजन असते। सर्व वारकऱ्यांसाठी जेवणाची राहण्याची सोय केली जाते आणि सर्व वारकऱ्यांना प्रसादही वाटले जाते। रामकृष्ण हरी। नक्कीच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भाविक आपल्या या ठिकाणी आलेले आळंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, आळंदी।